सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कवठळ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. ही अद्यंती अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे ईरती माईक दुःखाची जनती नाही अद्यंती अवसानी. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे ईरती माईक दुःखाची जनती नाही आदी अंती अवसानी. उठो बालकुमार हो बालकुमार हो बालकुमार हो महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज. विश्वोद्धारक विश्वभूषण योग्यांची माऊली ज्ञानांचे राजे सर्वत्री जगताची माता ज्ञानराज माऊली माऊलींच्या जन्मभूमीचा माऊलींच्या संपूर्ण वाङ्मयाचा प्रचार प्रसार या त्रिभुवनाला ओळख करून देणारे माझे हृदयस्थ सद्गुरू कैवल्यमूर्ती ब्रह्मलीन ब्रह्मतेज गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांच्या स्नेहपल्लवी आशीर्वादातून आज या श्रीक्षेत्र कवठाळा गावात दुसऱ्या दिवशीची वारकरी संप्रदायाची भक्तियुक्त सेवा प्राप्त या जीवाला झाली म्हणून हा जीव परमभाग्याचा आहे. आज खरंच आनंद वाटला. रोजच आम्ही आनंदाचे लाडू खात असतो. जो वारकरी संप्रदाय अंगीकृत केलेला आहे, ज्या वारकरी संप्रदायाचे जे तत्व ज्यानं जोपासलेलं आहे, नवे नवे रोमा रोमात या साधू संतांचे विचार ज्यांनी अंगीकृत केले अनुभवले, त्याचा नित्य दिवस असा कसा असतो, आनंदाचा असतो. आनंदाची अंग आनंदाची. अशा प्रकारे आज माऊलींच्या जन्मभूमीहून इथे येत असताना आनंद वाटला. 2 दिवसापूर्वीच तुमच्या जवळून गेलो. कारण सण अनेक असतात. अनेक सणात आपण प्रापंचिक जीवनात व्यावहारिक जीवनात आपल्या पद्धतीनं तो सण साजरा करत असतो. पण हे सगळे सण कुठंतरी आपल्या पारमार्थिक स्वरूपाला या भारतीय संस्कृतीला आणि संस्काराला जपण्यासाठी असतात. याचं काही लोकांना लक्षातच नसतं. आणि हे ज्यांनी लक्षात ठेवलेलं आहे, हे ज्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं चालण्याचा प्रयत्न करतात, तेनेचे पंथे चालू जातात. न पडे गुंता कोटे काही. कोणताही सण घ्या, अगदी बोमलायचा सण जरी घेतला ना, तो पारमार्थिक स्वरूपाचाच आहे महाराज. पण ते तत्व कळालं पाहिजे महाराज. आणि या सगळ्या सणांचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजपासून अर्थात मी संतांनी आपल्या गाथ्यात वर्णन केलेलं आहे. म्हणून सगळ्यात मोठा सण कोणता समजला जातात? दसरा दिवाळी. पण हा दसरा दिवाळी कोणासाठी आहे महाराज? अगदी लाडू चिवडा मस्तपैकी भजे आणखी काय काय खाल्ल्यानंतर सण साजरा होतो असं नाही महाराज. तो सण वारकरी संप्रदायाचा या साधू संतांच्या तत्वानुसार जर आपण केला, संत जन भेटतीला संत जन भेटतीला दसरा दिवाळी तोचे आमाचा हरी जन भेटतीला सखे संत जन भेटतीला सखे संत जन भेटतीला. ज्या वेळेला सखे आणि संत भेटतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने जीवनातला दसरा दिवाळी साजरा झाला. आणि म्हणून आम्ही आज या दसरा दिवाळीच्या निमित्ताने इथे भेट घेत आहोत. गेले 3 दिवसापूर्वी मी संत ज्ञानराज माऊलींच्या जन्मभूमीहून माता रुक्मिणी पिता विठ्ठलपंतांच्या आशीर्वादातून माझ्या मुक्ताबाईला साडी चोळी भाऊबीज घेऊन आलो होतो. हे खऱ्या अर्थानं सोहळा असतो महाराज. थोडासा लौकिक दृष्ट्या विचार केला म्हणून माझं सतत सांगणं असतं, शास्त्री बा तुम्ही आदरणीय या गावचं खरं रत्न आहात. पण काही त्या गावात रत्न तयार होतात, त्या गावालाच वर्ज करतात. पण आनंद वाटला मी मगाशी विचारल्यानंतर. आपली बरेच दिवसानंतर भेट झाली, बुलढाण्याला भेट झाली. ती मी इथं यायच्या आधीच मी कंधारे भावांचा विचार करत होतो, जाताना भेटून जायचं की येताना भेटून. हे सखे संत जण कसे भेटतात? कारण अंतकरणातली कुठेतरी ओढ असते, तो धागा तिथेपर्यंत जात असतो महाराज. लौकिक दृष्ट्या जर पाहिलं तर माऊलींच्या जीवनात, या चारी भावंडांच्या जीवनात
फार मोठं त्रास सहन करून घ्यावा लागला. संकट. कोणत्या चॅनल आहे बा? मराठी हॉटस्पॉट. वा, याच्यातर्फे तुझी जाहिरात झाली. मराठी हॉटस्पॉट तुझ्यासाठी बोललो. आम्हाला यूट्यूब लागत नाही, काय नाही. कीर्तनकार प्रवचनकारांना यूट्यूबला. मी कीर्तनकार नाही बरं काय. हो, सगळ्यांना आधी वेगळंच वाटेल. कीर्तन प्रवचन हे आमच्यात नाही बसत. कीर्तनं कोणी करावी, प्रवचनं कोणी करावी, फार वेगळा विषय आहे तो. आम्ही फक्त माऊलींच्या जन्मभूमीचा निरोप पोचण्यासाठी इथं आलेलो आहे. आणि एवढा मोठा निरोप मी तर कधी कधी शास्त्रीभाऊ असं सांगतो महाराज की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मुलं झालीत महाराज, त्यांना कुटुंब होतं, खूप मोठं कुटुंब होतं, पण ते भाग्याचं ठरलं नाही. याचं कारण आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अवतार संपल्यानंतर संपूर्ण कुळाचा नाश केला. माझं एवढं परमभाग्य आहे. गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी संतांच्यासाठी पोटी जन्म झाला. आणि परमभाग्याचं लक्षण की ज्ञानराज माऊलींच्या जन्मभूमीची सेवा या जीवाला प्राप्त झाली. याच्या व्यतिरिक्त मी तर म्हणतो मला अभिमान आहे त्याचा, अहंकार नाही, की जगात माझ्यासारखा जर कोण भाग्यवान असेल तर नेमकं मीच आहे महाराज. कारण माऊलींच्या जन्मभूमीची सेवा लाभणं फार महत्त्वाचं आहे, संतांच्या भूमीची. आणि म्हणून लौकिकदृष्ट्या आपण जरी ज्ञानोबरांच्याकडे किंवा इतर सगळ्या संतांच्या, मग नाथबाबा दारा तुकाराम महाराज दारा आधी करून सगळ्या संतांना जो त्रास झाला याच्याकडेच बघण्याचा आजचा कल आहे. काही काही महाराज लोक, सचिन महाराज, कीर्तनातनं कसं रडवता येईल, भावनिक होतील याचा विचार करतात महाराज. मी परवाच एका महान मोठ्या कथाकारांना, कीर्तनकारांना सांगितलं आणि कीर्तनात म्हणले, इंदोरीकर हसवतो मी रडवत असतो. रडवणे हसवणे हा कीर्तनाचा विषय नाही महाराज. आणि ज्ञानोबांच्या जीवनातलं सगळं सांगितल्यानंतर हृदय द्रावतं, बरोबर आहे, पण हृदय द्रावल्यानंतर त्याचा परिणाम इंद्रियाशी होईल हे नाही सांगता येत, किंवा बुद्धीशी होईल हे सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा मी असं सांगतो, माऊलींच्या जीवनात मडकं दिलं नाही, कोरोनाची भिक्षा दिली नाही, हे सांगण्यापेक्षा ज्ञानोबारायांनी या विश्वासाठी काय दिलं हे सांगावं महाराज. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्यांच्यात होती महाराज, काय नव्हतं. हाच विषय जर तिकडं घेतला तर तुम्ही आम्ही आज पाहतो, पूर्वी चुलीवर भाकरी करत होतो, आज आमच्या तात्यानं मस्तपैकी कळण्याच्या भाकरी ठेचा. त्याला वाटलं दीपावळी दादा आलेलं काहीतरी, मी आधीच सांगितलं मस्तपैकी कळण्याच्या भाकरी ठेचा काय. वारकऱ्याला हे महत्वाचं असतं, हे पुरणपोळी, पण ते चुलीवर भाजत होतात त्यावेळेला. आता मोदीजींच्या काळात सगळीकडे गॅस सिलेंडर आलं. अन्नाचा विषय आहे, जिथं कोरोनाची भिक्षा दिली नाही, पाटीवर मांड भाजलं महाराज, पाटीवर, चुलीवर नाही. जिथं पाटीवर मांड भाजू शकतात तिथं अन्नाची काय कमी असणार महाराज. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मी माझ्या तत्वानं सांगत नाही शास्त्री, ज्ञानोबरायांचे 5 ग्रंथ शोधा. त्या 5 ग्रंथात ज्ञानोबरायांनी, निवृत्तीनाथांनी, मुक्ताबाईंनी, सोपन काकांनी आपल्या जीवनात काय घटना घडल्या कधीही लिहिलेलं नाही महाराज. एक अक्षर सुद्धा दुःखाचं लिहिलं नाही. उलट संपूर्ण विश्वासाठी मागणारे एकमेव संत कोण असतील तर माझी माऊली आहे महाराज. आता विश्वात्मक दिवे. सद्गुरू प्रसन्न झाल्यानंतर तुम्ही आम्ही काय मागणार महाराज, आपण तुम्ही आम्ही आमच्या व्यावहारिक दृष्टीने मागणार, पण पारमार्थिक दृष्ट्यानं सुद्धा मागितलं नाही. सगळ्या विश्वासाठी सुखी समाधान करण्याचं जे व्रत मागितलं ते माझ्या माऊलीने मागितलं. म्हणून हे सांगितलं पाहिजे, आज जगातलं सगळं तत्व, हा जो कॅमेरा घेऊन बसला ना, याच्यावर बरेच तुझे फॉलोअर किती आहेत? 8 मिलियनच्या. वा, मराठीत सांग ना. अमेरिकेला $1 मिलियन काय, तू इथं ये माझ्या मराठीच्या नगरी, ब्रह्मविद्येचा सोकाळ करी, घेणे देणे. 1 मिलियन म्हणजे किती सांग? 1 लाख, 10 लाख, $1 मिलियन म्हणजे बाळा, ते बी माहीत नाही. आणि इंग्लिश बोलतो. वा रे वा, पट्ट्या. माझा मराठाची बोल कौतुकी अमृताची पैजा जिंके. मला सांगायचा हा उद्देश आहे, सगळं जे दिसतंय आज जगातलं सगळं विज्ञान 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलेलं आहे. काही शोधा महाराज, या मानवासाठी जीवनावश्यक. मग प्रपंच करा, व्यवहार करा, व्यापार करा, परमार्थ करा,
कोणतीही गोष्ट कोणत्याही फील्डमध्ये जा, त्या सगळ्या फील्डचं या मानवाच्या कल्याणासाठी जर काही लिखाण केलं असेल तर माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरीत लिहिलेले महाराज. पण ज्ञानेश्वरी उघडायला वेळ कुठे आहे? आनंद वाटला. कोराडे महाराज कुठे गेले? व्यासपीठ चालक थंडीत झोपले काय? बसा बसा. आनंद एवढ्यासाठी वाटला, आज खरंच खंत बोलून दाखवतो शास्त्रीजी. जसं भागवत पारायण कथा सुरू झाल्या तसे ज्ञानेश्वरी पारायण बंद पडायला लागले. फार म्हणजे अत्यंतिक वाईट गोष्ट आहे महाराज. भागवत कथा सांगितली पाहिजे, ऐकली पाहिजे, नाही मताचं नाही, कारण तेही माझ्या नाथबाबांनी सांगितलेलं आणि ते मानव कल्याणासाठी सांगितलेलं. पण भागवत कथा आहे म्हणून ज्ञानेश्वरी पारायण बंद होता कामा नये. याच्यासाठी फार मोठं कष्ट घेतलेलं आहे नाना महाराज साखरे, विनायक महाराज साखरेंनी, खूप मोठं. त्यावेळेला तर धर्म उघडायचीच नाही, आईचं पोट फाडल्याप्रमाणे होईल म्हणून सांगितलं होतं महाराज. कारण ज्ञानेश्वरी जर उघडली तर धर्म मार्तंडांनी जो धर्माच्या वटवृक्षावर बसून ज्याच्या त्याच्या पोटासाठी जो धर्म सांगितलेला आहे त्याच्यातल्या चुका काढता आल्या असत्या, ज्ञानेश्वरी उघडली असती तर. म्हणून ती झाकण्याची त्यांनी जे काय आपल्यावर बिंबवलं होतं ते मोडीत काढण्याचं कार्य यांनी केलेलं महाराज. ज्ञानेश्वरीच का वाचावी? कदाचित कोणतरी म्हणाल बाबा ज्ञानेश्वरीच का वाचा, इतर पारायण का करू नये? सगळे पारायणे करावी, न करण्याबद्दल नाही, पण ज्ञानेश्वरीच वाचली पाहिजे. कारण ग्रंथ कोणताही वाचत असताना, कोणतंही कादंबरी वाचत असताना, कोणतंही पुस्तक वाचत असताना फक्त 9 गोष्टीचं अवलोकन केलं पाहिजे. आणि त्या 9 गोष्टी म्हणजे काय? त्या ग्रंथाला, ग्रंथकर्त्याचं काय मनोगत आहे, त्यांच्या सद्गुरूंचं काय मनोगत आहे, ईश्वराचं काय मनोगत आहे, इतर संतांचं काय मनोगत आहे, हे लक्षात आलं पाहिजे. नुसतं मनोगत नाही महाराज, ग्रंथाविषयी आणि ग्रंथकर्त्याविषयी असं दोघांच्या विषयी ही सगळी मनोगत जोडली पाहिजे. आता ज्ञानेश्वरीबद्दल इतर संतांनी काय काय म्हटलं बोला. ज्ञान होया ज्ञानासी, 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 ज्ञान होया ज्ञानासी. ऐसा वरला टिकेसी, ऐसा वरला टिकेसी, ज्ञान होया ज्ञानासी, ज्ञान होया एकाच संतांचं प्रमाण नाही महाराज, सगळ्या भाव धरोनी आवाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी आवाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी आवाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी आवाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, आपण सांगितो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. कोण सांगते महाराज? सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू. भगवान परमात्मा सुद्धा या ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय प्राप्त होते हे सांगितले महाराज. ह्या ज्ञानेश्वरी ग्रंथाबद्दल सगळ्या संतांनी वर्णन केलेलं महाराज. तसं माऊलींच्या बद्दलही सगळ्या नामामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे, नामामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान, नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी.
ज्ञानेश्वरी महाराज. कारण गीतेचा विषय जर घेतला तर गीतेवर अनेकांनी टीका केलेली आहे. दासोपंतांनी 1.25 लाख टीका केलेली आहे. अगदी टिळकांनी सुद्धा एकदा लावल्यानंतर परत बोट घालून रे बा आवाज कमी जास्ती नाही, एकदा लावल्यानंतर बोट घालायची नाही. माणसाला सवय येते, त्याचं काय पडिले वळण इंद्रिया असं कळा. ते संडासला बसलं तरी असं करते. गुरुजी आमचे सांगायचे हरभरा पेरणीचे दिवस होते, पोराने हरभर भरपूर खालतं, ते गेलं आणि हे गेलं टोकरायला, ते उडला आणि गेला तोंडात, मस्त लागला हरभरा. सवय एकदा लावल्यानंतर परत तुला असंच होते का? हे कमी जास्ती नाही ना, ही सवय एकदा लावल्यानंतर परत काय काय करते का? म्हणून मी काय करत असतो माहिती आहे का शास्त्री, यांच्या डोक्याला तुला जसं आवडेल तसं लाव. काही काय सांगत असतं जरा कमी कर ट्रबल. आता आपल्याला त्यातलं काय कळतच नाही, तर मग आपण म्हणत असतो तुला आवडेल तसं लाव. काय होतं विक्षेप. आणि आमच्या संप्रदायात वारकरी संप्रदायात विक्षेपतेची मरण आहे मला. इतरांना जमत असेल कारण त्यांना काय घेणं देणंच नसतं, चिंतन नाही, परमार्थ नाही, काय नाही. त्यांना फक्त एकच उद्देश असतो, कीर्तन झाल्यानंतर नारळाच्या खालचं पाकिट ठेवून बस, ओके संपलं. कीर्तन झाल्याने महाराज झालं, उलटले गावातले तरी काय घेणं देणं. आम्ही तेवढ्यासाठी आलेलो नाही महाराज. त्या ज्ञानोबारायांच्या जन्मभूमीतली सेवा करत असताना प्रत्येक मानवाला सुख प्राप्त झालंच पाहिजे आणि ते आहे सुख म्हणून प्राप्त झालं पाहिजे हे ठासून सांगण्यासाठी इथं आलेलं आहे. दुसरा उद्देश काय नाही. आणि तेही माऊलींच्या भूमीत ज्यांनी सेवा केली त्याच गावी जातो. कीर्तन करणं हा विषय वेळच नाही. परवाच मुक्ताबाईसने गेलो, साडी चोळी अर्पण करून आमचे जागदारीचे अध्यक्ष आपल्या शंकर गडाचे तेही होते महाराज, आज कीर्तनला इथं आले. एवढं सगळं करत 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 काल गेलो आणि परत इकडं आलो. कारण हे तात्या ही सगळी काही मंडळी आपेगावला 7 दिवस राहिले. मी कीर्तन घेणं तारका, मला तर कधी कधी शास्त्री काही ज्यांना माहीत नाही ना, माझं माहीत नाही असं महाराष्ट्रात कोण नाही, पण गावातल्या लोकांना माहीत नसतं, मग ते फोन करतात दादा कीर्तन महाराज कीर्तनच. मला महाराज म्हटलं की डोकं गरम होते. पहिले लय अवघड आहे ते. महाराज झालं संस्थानिक झालं की गग मम सगळ्यात मोठं काय असेल तर मम येतं महाराज. मी महाराज, मी संस्थानिक. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. सगळ्या साधू संतांनी या प्रत्येक मानवाच्या घरात गेले, प्रत्येकाच्या जवळ गेले. ज्या वेळेला तुम्ही जवळ जाताल, त्यांच्याशी हितगुज करताल, त्यावेळेला तुम्हाला त्यांचं दुःख समजेल आणि दुःख काढण्याचा उपाय लक्षात येईल महाराज. पण काही काही संस्थानिक तिकडे जायचं नाही, बाबाकडे जायचं नाही, बाबा झोपलेत, बाबा पूजा करतात. बाबा काय म्हणजे नेमकं कोणाची पूजा करतात? हीच नित्य पूजा महाराज, दुसरी पूजा काय आहे? हे नाही अवघड झालंय सगळं आता. म्हणून तुझ्याहून बघ किती पांगलं कळालं की नाही. म्हणून जरा एकदा लावला ना बस. एवढ्या सगळ्यांना ऐकू येते की नाही पाठीमाग? हा, कुणाकडे बघूच नको. तू डोळा झाकून झोपलाच तरी चालते पाठीमाग, काय टेन्शन घेऊ नको. आम्ही ज्या वेळेला चाल म्हणायची शेवटला त्यावेळेला उठवतो आणि मग लाव. त्यावर काय लावणं. सांगायचा उद्देश काय की गीतेवर अनेकांनी टीका केली महाराज, पण ती सर्वश्रुत झाली नाही, जगमान्य झाली नाही, संत मान्य झाली नाही, ईश्वर मान्य झाली नाही महाराज. ज्ञानेश्वरी फक्त मान्य झाली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, म्हणून ज्ञानेश्वरीच ग्रंथ वाचायला पाहिजे. भगवान परमात्म्यानं सुद्धा आता हे ग्रंथाविषयी झालं, त्या ज्ञानोबरायांच्या विषयी सुद्धा ग्रंथकर्त्याविषयी सुद्धा हेच 4 कारणं लागली पाहिजे. जशी ग्रंथाबद्दल होती तशीच ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना सगळ्या संतांनी योग्याची, माऊली ज्ञानांचे राजे, योग्यांचे योगी खूप वर्णन केले. नवे नवे भगवान परमात्मा सुद्धा तोच पर्वणी पर्वकाला आता पुढे येणार आहे महाराज. हा तोच पर्वणी पर्वकाला. ज्या वेळेला ज्ञानराज माऊली आळंदी क्षेत्रात समाधीस्थ चालले त्यावेळेला एक हात भगवान परमात्म्याच्या खांद्यावर, दुसरा हात निवृत्तीनाथांच्या खांद्यावर, आणि समाधीच जात असताना ज्ञानोबरायांचं तेजपुंज असं ते स्वरूप, पण भगवान परमात्म्याचा चेहरा पडलेला होता. डोळ्यातनं अश्रू घळाघळा वाहत होते महाराज. आणि रुक्मिणी मातेने विचारलं, हे भगवान परमात्मा देवा, विश्वातला सुख कुणाकडे पाहतो? तुझ्याकडे महाराज. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. अशा त्या सुखरूप भगवान परमात्म्याला माता रुक्मिणी विचारते, डोळ्यातनं पाणी पाहतो आम्ही काय? त्यावेळी भगवान परमात्म्याच्या मुखातनं वर्णन आलं महाराज. देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखील नाही, हेची जाण संजीवनी महाराज त्रिलोक्याशी. म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे.
ज्ञानेश्वरीचे पारायण झालीच पाहिजे. आनंद वाटला महाराज ज्ञानेश्वरीचं पारायण. भले 1 बसू दे, 2 बसू दे, 5 बसू देत. किती आहेत पारायणला कोराडे महाराज? किती आहेत? इथंच या ना मग समोर. पारायणला किती बसलेत? 25. वा, खूप छान. मी म्हणतो 1 बसलं तरी चालतंय, पण एक लक्षात ठेवा, कारण या गावाला खूप मोठी परंपरा आहे, या गावाला खूप मोठा आशीर्वाद आहे. तो एका भगवान परमात्म्याचा आशीर्वाद आहे. मगाशी बोलताना मला कोणीतरी सांगितलं, पण त्याच्या आधीच मला आठवलं होतं, हे गाव सुजलाम सुफलाम आहे. या 3-4 किलोमीटरमध्ये शास्त्रीजी कधीच दुष्काळ हा पाहिलेला नाही तुम्ही. याचं कारण शोधलं पाहिजे तुम्ही. ज्या भगवान परमात्म्याची तुम्ही अखंड सेवा करता. मी सप्त्याचं तारीख विचारली, किती वर्ष झाली? म्हणजे आम्हाला नाही माहीत. का माहिती असेल तुम्हाला? नसणारच महाराज. कारण याचं तत्वच असं आहे, वारकरी संप्रदाय म्हटलं अनादी अनंत कालापासून चालत आलेला आणि अनादी अनंत कालापर्यंत चालत राहणार हा वारकरी संप्रदाय. आणि म्हणून लॉकडाऊनच्या काळात सुद्धा इथं काय झालं नाही? कोण पोलीस आलतं का आलं नाही माहिती नाही तुम्हाला. तिकडून शक्ती घेऊन आली होती तुम्ही. जगातली सगळी मंदिरं बंद झाली शास्त्रीजी, यात्रा बंद झाल्या, वाऱ्या बंद झाल्या सगळ्या, पण जगातलं एकमेव मंदिर असेल माऊलींची जन्मभूमी महाराज, कधी कुलूपच लावलं गेलं नाही. विशेष नव्हतं. मग दादा उगच म्हणायचं. सगळं साम दाम दंड सगळं असतं माझ्या. गेल्या वेळा आळंदीची यात्रा कार्तिकाला माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पण खूप 2 लाख समाज आला होता महाराज. कोणाची विचारायची ताकद नाही महाराज, कारण ते कायद्याचं ज्ञान आहे. आणि आजची सुद्धा परिस्थिती, काही लोकांनी आपल्या वारकरी संप्रदायातले अभिनंदन केलं. सरकारचं अभिनंदन करणं म्हणजे आपण मूर्खपणा आहे महाराज. जी संस्थानिक आहे त्या संस्थानिकांना हे ज्ञान पाहिजे, ज्या वेळेला मंदिर बंद करतो त्यावेळेला कुणाची परवानगी लागते महाराज? धर्मादायुक्तची परवानगी लागते. कारण आयुक्त आपल्या संस्थांचं बरं वाईट बघत असतं. आपण हिशोब वगैरे सगळे धर्मादायुक्तला देत असतो, ना शासनाला ना प्रशासनाला. माझ्याकडे कलेक्टर आले ते ना, मी काय जगाच्या बाहेर नाही. मी त्यांना ह्याच शब्दात सांगितलं, तुम्ही आज कलेक्टर झाला, MPSC UPSC पास होऊन तिथे गेला, तसं मी संस्थानिक होत असताना याचा सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. माझा पाळणा कोर्टात हल्लेला आहे. मला धर्मादायची एवढी चिठ्ठी येऊन दे, आता बंद करतो. तुमचा अधिकार नाही महाराज. हात जोडून गेले. तसं या सगळ्या संस्थानिकाने हे जर केलं असतं ना, ताकद नव्हती महाराज. पण आपल्यात मेळ नाही. जगातलं पाहायला गेलं तर वारकरी संप्रदाय फार मोठा आहे महाराज. सगळे संत म्हणत कोण, संन्यासी साधू वगैरे MP UP मधले किती जरी असले, करोड जरी असले, तर आमचे 10 वारकरी सुद्धा पूर्ण उरतील महाराज. कारण ते एकनिष्ठ वारकरी आहेत महाराज. ती वारी करतात. आणि ती वारी अशी तशी नाही. माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी वारी करत असताना एक शब्द वापरलेला आहे महाराज, माझ्या मनीची आवडी पंढरपुराने. ती मनातली वारी आहे, मनाची वारी आहे, अंतकरणाची वारी आहे. आणि म्हणून त्या वारकऱ्याला ते पूर्ण उरतील. पण आमच्यातच मेळ नसल्यामुळे हा सगळा गोळ झाला. म्हणून 25 वारकर पारायणला बसलेत. फक्त एक काम करा, तुमचा आता दिवस कापसाचा काय संबंधच नाही इकडे. सोयाबीन सोंगलं, आता काय हरभर पेरले असतील, काही राहिले असतील, पण सकाळी 1 तास, एक 5 मिनटं या मंदिराजवळ आल्यानंतर जे पारायण करते इथं बसलेले दर्शन घ्या, इथनं प्रदक्षिणा करा. जे प्रदक्षिणा एक जरी केली तरी ज्ञानेश्वरी वाचल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं महाराज. त्या ज्ञानेश्वरीचं दर्शन जरी घेतलं तर 25 लोकांचं पुण्य तुम्हाला एकाला मिळतं महाराज. म्हणून 7 दिवस तेवढं करायचं, एवढा नित्य कर्म करायचं महाराज. कारण तुम्ही ज्या साधूंनी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही जीवन जगता. इथले बाबांनी एक सांगितलं होतं ना, इथले काडिंबनाथांच्या वेळेला मूर्तीची, तसं तुम्ही ऐकलं. तुमचं गाव ऐकणं परमार्थिक आहे महाराज. आणि म्हणूनच एवढं सुंदर चाललेला ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही भागवत कथा ऐकता, अतिशय सुंदर. झाके बिके नाहीत ना कथा. मला झाके म्हणलं की जरा का वाईट वाटतं माहिती आहे का, लोकांच्या डोक्यात एकच असते. आता लौकिकदृष्ट्या बघत नाही, चर्मचक्षुनं बघणाऱ्याची फार वृत्ती तयार झालेली आहे. महाराजांनी शेवटचं सांगितलं अगदी 5 मिनिटात, उद्या ही झाकी. ते कथा ऐकण्याकडे लक्षच नव्हतं. ती झाकी कधी येईल ना आम्ही कधी पाहिली, एवढं डोक्यात असतं महाराज. कथेकडं विषयच नसतो महाराज. म्हणून कथाही ऐकली पाहिजे. सुंदर अशी सचिन महाराजांची कथा आपण इथं ऐकता. मला वाटते भागवताचार्य म्हणूनच तुम्हाला परिचय असतील का दुसरा परिचय आहे त्यांचा? नाही नाही, नका देऊ. कसं खऱ्या अर्थानं मानव दुःखीच आहे, म्हणून तर हा अभंग घेतलाय. अभंगाचं तत्वच आहे ते महाराज. अनेक प्रकारच्या व्याधी प्रत्येकालाच आहेत महाराज.
म्हणून आयुर्वेदाचार्य आहेत. ज्यांना ज्यांना काय अडचण आली, दुखत असेल कुठल्याही रोगावर, सगळ्या रोगावर औषध देतात. हे माऊलींचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी. त्यामुळे त्यांनी म्हटले मला नका देऊ नका. कसं ठीक आहे, प्रचार करत नाही मी तुझा, पण लेकराचा प्रचार बापांना नाही करायचा तर कुणी करायचं, आणि ते लोकांच्यासाठी करायचं आहे. आणि म्हणून सुंदर भागवत कथा, हरिकीर्तन या सगळ्याचा आजचा दुसरा दिवस फार आनंदाचा वाटला. ही सगळे संत महंत आपल्याला भेटलेले आहेत आणि म्हणून खूप आनंदाचा दिवस आहे. मला तसं यांनी निमंत्रण दिलं होतं महाप्रसादाच्या वेळेला, पण मी खूप लांब असल्यामुळं येता नाही आलं. पण आज नारदाच्या गादीवरून वचन देतो तुम्हाला, या वर्षीच्या महाप्रसादाला मी नक्की आपल्या इथे येईन. त्यात काय वादच नाही, शंकाच नाही. कारण मला आपली माणसं भेटली की खूप आनंद वाटत असतो महाराज. आणि मग हे सगळं कशासाठी करायचं, ही कथा कशासाठी करायची, हे कीर्तन कशासाठी करायचं, याचं एकमेव कारण काय पाहिजे, मानवाला काय अपेक्षित आहे. आमचे हे कुठं गेले, मग अशी बोलता बोलता म्हणले, मी सहज विचारलं कुणाच्या दरबारात सप्ताह चालू आहे. ते म्हणले हनुमंत बुवाच्या. मला जरा असं वाटलं कोणतरी महाराज होऊन गेले. हनुमंत बुवा म्हणल्या. मग ते म्हणले नाही नाही देव हनुमंत. म्हणलं मग हनुमंत राया म्हणा ना तुम्ही, आम्ही तर विशेष नाही महाराज. या संप्रदायाच्या कळस्थानी असणारे जगद्गुरू तुकाराम महाराज भक्तीचं एवढं मोठं स्वरूप होतं, ज्यांच्या रोमारोमात विठ्ठल विठ्ठल भरलेला होता, ते सुद्धा इथं म्हणतात शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हारा रामदूता, तुम्हारा मधुता, आय भक्तीचा गवाटा, आय भक्तीचा गवाटा. तुम्हाला रामदूता, आय भक्तीचा गवाटा, आय भक्तीचा गवाटा. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा. अशा हनुमंतरायांच्या दरबारात पांडुरंग परमात्म्याच्या हा पर्वणी पर्व काळ आहे, ज्यांच्या निमित्त हा सप्ताह चालू आहे. ते मला वाटते काकडा किती किती या गावाचं वर्णन करावं. विनापारा अखंड 4 महिने, एक दिवस एका घरानं घ्यायचा महाराज. सगळ्यात मोठी आता वारकरी संप्रदायाची ही सगळ्यात मोठी अडचण आहे सप्त्यात, विना कुणी घ्यायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज. विण्याला पैसे द्यावे लागतात महाराज, विणे करायला विण्याला नाही, चोपदारला बी द्यावं लागतं का नाही. तुम्हाला तुमचा अधिकारच माहीत नसल्यामुळे लक्षात येत नाही महाराज. अरे तुमचा अधिकार एवढा मोठा आहे महाराज, तुम्ही आज कीर्तन होईपर्यंत या ड्रेसमध्ये इथं उभा आहात. अर्थात आमच्या दृष्टिकोनात महाराज दत्त महाराजात नातांच्या घरी चोपदारकी केलेली आहे तुम्ही, पण आपलं आपल्यालाच समजत नसल्यामुळे बरं आहे आपलं. खूप छान आहे सगळं आणि अशा पद्धतीने चाललेलं सगळं आहे. जाता जाता सरपंच सगळे आहेत. मला एकच सांगायचं आहे, 9:30 वाजले, 8 ते 10 कीर्तन अर्ध्या तासात काय सांगायचं हे प्रश्न आहे. आणि ज्याला जे प्रमाण येईल ते घ्यायचं बरं काय, काही अडचण नाही. पान चिकटत नाही माझं, हो काही काही ना आवडत नाही त्यात. स्वयंभू ज्ञानाची परंपरा आहे त्यामुळं. आणि कीर्तन या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, संकीर्तनाच्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी मी केलं त्याला संकीर्तन म्हणतात. आणि कीर्तन म्हणजे एकटंच आपलं जप तप ध्यान, मग त्यानं तिकडं वनात जायचं. इथं म्हटलंच पाहिजे प्रमाण. म्हणून सरपंच तुमच्या साक्षीनं सगळ्या गावाला सांगतो, त्या 2 जी काय आहेत ना थडगी, ती गेली पाहिजे, ती उचलली पाहिजे. त्या 2 ज्या मूर्त्या आहेत ना, एक मच्छिंद्रनाथांची बसवा आणि एक गोरक्षनाथांची. परंपराच सगळे आलेले महाराज, आणि तीच परंपरा वारकरी संप्रदायाची आहे महाराज. ज्ञानदेव सार सोजविले निवृत्तीनाथांच्या पर्यंत ही परंपरा. म्हणून या परंपरेतनं तुम्ही श्रेष्ठ गाव आहे एवढं काम सगळ्या तरुण मंडळीनं करायचं. आपला धर्म, आपला इथं ज्यांची मूर्ती तुम्ही स्थापन केलेली आहे, काय केलं असेल हा विचार करण्यासारखी गोष्ट महाराज. फक्त शिवाजी महाराजांचा पोवाडा लागला किंवा शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली म्हणजे शिवाजी महाराज कळाले असे नाहीत महाराज. शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य जो अंगीकृत करतो त्याला खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांची जयंती करायचा अधिकार आहे. नाहीतर नाचणं गाणं पत्ते खेळणं याला शिवाजी महाराजांची जयंती म्हणत नाहीत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून आपल्याला त्या जुलमातनं बाहेर काढलं.
आणि म्हणून तुम्ही त्यांचे अनुयायी आहात. इथं काय अडचण नाही, का अडचण आली तर मला फोन करा, पण ते निघालं पाहिजे. आमच्या धर्मावर ग्लानी जर कोण आणत असेल त्याच्यासाठीच अवतार त्यांचा होता महाराज. आता तर आपण काहीच करणार नाही, आपण काय मारामारी करणार नाही, तलवारी घेणार नाही महाराज. त्यावेळेस ते सुद्धा त्यांनी केले. फक्त आपल्याला एकच आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, अम्मा घरी धण शब्दाची च रत्न सांगता येते आपल्याला, पुरावा आहे, शांतच राहायचं, हे आमचं आहे. ही शस्त्र वापरायची. आता आधी जरा असं म्हणायचं, नसेल तर मग पुढचा पर्याय करायचा, पण तिथनं ते हल्लं पाहिजे. काय होतं याच्यासाठी आम्ही खूप परिश्रम, मला वाटतं जालिंद्रनाथ म्हणून, मग कदाचित माहीत असेल, जानपीर आपल्या बीड जिल्ह्यात होता. लाखो बकरी कापली जात होती तिथं महाराज. आणि जालिंद्रनाथाचं जागरस्थान होतं. संपूर्ण गाव आणि सगळे पुढारी मिळून आम्ही तिथं आंदोलन केलं. गाव 1 महिना तुरुंगात टाकलं होतं, पण गाव मागं पडलं नाही. आज इतका सुंदर सप्ताह कार्यक्रम सगळं मस्त चाललेलं आहे, सगळं काढून फेकलेलं आहे महाराज. हे केलं पाहिजे. आमच्याजवळ मीननाथ रस्त्याला लागत नाही का टाकडीच्या अलीकडे, तिथे हीच परिस्थिती होती महाराज. आपणच आपल्या हिंदू धर्माचे अनुयायी आपण केलं पाहिजे, नाही करणं गरजेचं आहे. म्हणून धर्मरक्षण या शब्दाचा अर्थ तो आहे महाराज. आणि हे सगळं केल्यानंतर काय प्राप्त होतं महाराज, तो का करायचा पहिल्या चरण सांगता. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून भावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून भावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून भावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून भावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून भावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून भावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून भावा. तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करून रती माई के दुखाची जनाती, रती माई के, रती माई के, रती माई के दुखाची जनाती. तेरी गाती हरोए, तेरी गाती हरोए. रती माई के, माई के, रती माई के, रती माई के, रती माई के दुखाची जनाती. रती माई के, रती माई के, रती माई के, रती माई के दुखाची सचिन महाराज खंदारे महाराज तुमच्याकडे बघितलं असं केलं. सचिन महाराज तुम्हाला कदाचित माहीत नसेल, आपल्याकडं आबा आहे, गव्हाणे आबा, विदर्भात हे आबा आहे. वा, मृदंग घाबरतो आबा पकवाजर, कारण त्याची एवढी आराधना केलेली आहे महाराज. मृदंग वाजवणारे. आणि आमचे विठ्ठल भाऊ कुठे गेले, का झोपलं, म्हणजे काय रोग आला म्हणून का काय, मला हेच कळत नाही. आम्ही दमलो म्हणजे काय, यांनी जर समजलं दमलो, कथा कोणाकडे सांगायचं. हे दमले म्हणल्यावर कसं जमायचं. तात्याला हसला. तुम्ही थोडं जवळचे आहात, तुम्ही माझ्याकडे पाहता. आता या लोकांना कदाचित माहीत नसेल, पण तुम्हाला चांगलं माहिती आहे, वर्षाला 1,00,000 किलोमीटर गाडी फिरते माझी. वर्षाला गाडी बदलत असते. एवढा सगळा व्याप आहे. एवढं सगळं असताना सुद्धा दादा दमलेत असं एका दिवशी दाखवा, कोणी चॅलेंज आहे माझं. चेहऱ्यावरचा भाव, ही भक्तीची शक्ती आहे महाराज. भक्तीच्या मस्तीत जगलं पाहिजे. त्या दिवशी किती वाजता आलो आम्ही, पहाटे 3 वाजता आलो. दिवसभर सगळं गजानन महाराजांच्या तिथं जाऊन तिथनं दर्शन घेऊन सुंदर स्वागत वगैरे केलं. तिथून गावाकडे गेलो. सकाळी म्हटलं तर निवांत झोपाय, 4 वाजता पोहोचलो होतो. सकाळी 6:30 वाजता
जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचा फोन आला. उठलो दिवसभर त्यांच्यावर कालच्याच दिवसभर झोपायला मिळालं. परत आज आता इथून जायचं, उद्या तिथला कार्यक्रम करायचा आणि रात्रीच जायचं. सकाळी माझ्याकडं सायंटिस्ट येणार आहेत ज्यांनी चंद्रयान सोडलं होतं मोदींच्या काळात. त्यात 14 पैकी एकाला पकडून आणलं आपण. ते सायंटिस्ट येणार आहेत कारण मध्ये 1 महिनाभर त्याचं कारण आहे तसं. मला ते सांगायचं बी आहे पुढं, कारण तुम्हाला निमंत्रण द्यायचं आहे. माऊलींच्या जन्मभूमीत तुम्ही आलंच पाहिजे हा माझा अट्टाहास आहे. कारण ज्या सुखासाठी संपूर्ण जीवन वाहतो आपण महाराज, ते सुख कुठं आहे पाहण्यासाठी एकदा माऊलीच्या जन्मभूमीत यायचं. तिथली माती कपाळाला लावली तर तुमच्या जीवनात कधीच दुःख येणार नाही महाराज. आणि ज्या वेळेला दुःख आलं असं समजलं तुम्ही माऊलींच्या जन्मभूमीत येऊन, मी सगळं सोडून नारदाच्या गादीवर सुद्धा उभं राहणार नाही. माझा आत्मविश्वास आहे महाराज. एवढी माऊलींची ती शक्ती आहे, ताकद आहे. आणि म्हणून जगातले अनेक आश्चर्य असतील पण माझ्या माऊलीसारखं दुसरं कोण नाही महाराज, आणि होणंही शक्य नाही. महालक्ष्मीच्या मंदिरात महालक्ष्मीच्या पायावर सूर्यकिरण पडतात तारकीवार शास्त्रीजी, पण माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त 16 दिवशीच, कारण संजीवन समाधी सोहळा किंवा आपला हा जो कार्यक्रम आहे फेरता कार्यक्रम चातुर्मास सांगता, हे तारखेने येत नसतं, तिथीमितीवर येत असतो. म्हणून संजीवन समाधी सोहळासुद्धा तिथीमितीने येतो. कधी नोव्हेंबरला, कधी डिसेंबर, कधी जानेवारी. पण तो तिथीमितीनं दुपारी 1 वाजता माऊलींच्या मुखावर सूर्यकिरण पडणार आहेत. ती 5 मिनिटं स्थिरावणार आहेत. आधीच माऊलींची मूर्ती पाहिल्यानंतर काय वाटतं महाराज. राजसी सुकुमार मदनाचा पुतळा. शास्त्रीजी विनंती करतो, तुम्ही आले नाहीत, पाहिले नाही, या विश्वात कुठेही माऊली पाहायची असेल तर आपल्याला यावं लागेल महाराज. एवढी सुंदर आणि सुबक मूर्ती आहे, पाहतच बसावं वाटतं महाराज. माऊली बोलते आपल्याशी असं वाटतं. मंदिर एवढं सुंदर बांधलेलं आहे. आणि ज्या वेळेला एवढ्या सुंदर मूर्तीवर भगवान सूर्यदर्शन देतो त्यावेळेला काय वाटत असेल, काय होईल तो महाराज. एक अद्भुत किमिया आहे त्या दिवशी. म्हणून त्या दिवशी आलं पाहिजे. सांगायचा उद्देश मला जाऊन आणि ते लगेच उद्या सुरू आहे, दम नाही. पण परमार्थात आळस नसतो. मी मागाशी आणि म्हणलोच, बरं माझा स्वभाव माहिती आहे, रोखोक असतं, मागं पुढं काही नाही. थांबायला पाहिजे होतं कीर्तनला आज, निदान बाप आल्या तर थांबव ना. बरं तुम्हाला कुठं अडचण आली, कोण येते जगातलं? संप्रदायात काम करतो तसं ना मी. शास्त्रीजी तुकाराम महाराजांच्याबद्दल मागच्या 2 वर्षापूर्वी एक जर लेखक बोलला होता संपादक म्हणून. बाकी बोलणं काय नाही, तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल. त्याला काय विनंती खंदारे वरणच पीक, बाकी भानगड. तुम्हाला ज्यावेळेला अडचण येते त्यावेळेला माझी आठवण येते. निदान माझं कीर्तन ऐकू नका, माऊलींचं चिंतन ऐका. मी कीर्तनकारच नाही त्यामुळे विषय नाही मला. असो, अशा पद्धतीने चाललेला संपूर्ण कार्य. आणि म्हणून त्या सुखासाठी आपण रात्रंदिवस धडपडतो. या जगातलं कोणाला जरी विचारलं दुःख कोणाला पाहिजे महाराज, जरा हात वर करा ना. मज लागी दुःख व्हावे कोण आहे? मग कशाची अपेक्षा करता? सुखाची. सुखाची अपेक्षा करता का प्रयत्न करता? प्रयत्नही करता. मग सुख आहे का नाही? मिळालं असं कोणीतरी सांगा ना मला. नाही का? मग सुख नसतं. सुख हा शब्दच नसता, व्याख्या नसती तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलं नसतं महाराज. सुखासाठी अनेक रात्रंदिवस तळमळ असते महाराज. एवढंच नाही, पारमार्थिक लोक सुद्धा सुखासाठी तळमळ करतात महाराज. बोला. सर्व सुखाची आशा जन्म घेला, सर्व सुखाची आशा जन्म केला, एक मुक्ती यत्न नाही केला, इंडता दिशासीन पावला, इंडता दिशासीन पावला, माना दृष्टीला जीव माझा, माया दृष्टीला जीव माझा, दृष्टीला जीव माझा, जीव
रात्रंदिवस तळमळ चालू असते महाराज, पण का सुख नाही मिळत महाराज? सुखासाठीच प्रयत्न करत असतो ना, सुख मिळत नाही महाराज. याचं कारण शोधत नाही महाराज. माया वेष्टीला जीव माझा, मायेमुळं आपल्याला सुख मिळत नाही, मायेमुळं आपल्याला दुःख प्राप्त होतं. एवढंच नाही महाराज, इतर तर यज्ञ केलेच, पण ज्या भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा सुखरूप आहे असा दुजा कोणी सांगा, त्या पांडुरंग परमात्म्याकडे सुद्धा आपण जातो महाराज सुख मागायसाठी. महाराज सुखा लागी करशी तळमळ, तरी तू जाय केवळ पंढरपूर, मग तू अवघाची सुखरूप होशी. किती संतांनी विचार सांगितलेले महाराज. मला असं सांगायचं आहे की हे आम्ही करत नाही असं कोणच नाही महाराज. पंढरपूरला कोण कोण जात नाही. वाऱ्या एक तर मला सांगायला काही सांगता महाराज तुम्ही. 42 वर्ष झाली वारी करतोय, अखंड वारीत खंड नाही कधी. आम्हाला कधीच सुख प्राप्त झालं नाही. कसं प्राप्त होईल? कारण चुकला. पंढरपूर का वाचलं? ज्या पांडुरंग परमात्म्याला पाहायला चाललास, ज्याच्याकडून सुख उपभोगण्याची इच्छा व्यक्त करतोस, पण तो कुणासाठी आला हे लक्षात नाही आपल्याला. तो कुणासाठी आला? पुंडलिकाच्या तिकडून आला महाराज, इकडून तिकडून नाही. काल मोदींनी सांगितलं ना महाराज, आनंद वाटला. व्याख्यान ऐकल्यानंतर असं वाटतं भरून आलं. हे पक्षपेक्ष सोडून द्या बरं काय, त्याच्याने आमचा काही संबंधच नसतो. तसं जर विचार करायला झाला तर मी सगळ्या पक्षाचे, सगळे पक्ष माझ्यात आहेत. म्हणून तर आज महाराष्ट्रात 55 कोटी आणणारं शासनाकडून एकमेव संस्थान असेल माऊली जन्मभूमी आपेगाव. करोडोत खेळणारा माणूस आहे मी, 1000 लाख माहितीच नाही मला. त्यामुळे पक्षपेक्ष काय नाही, पण एक विचारधारा काय होती महाराज. बोलता तर मोदींना सगळंच आलं असतं जर पक्षाच्या दृष्टीनं बोलण्यासारखं फार मोठं महाराष्ट्रात चाललेलं आहे. उच्चार नाही केला मला. एक पंढरीचं पांडुरंग परमात्मा, एक वारकरी आणि वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाची ध्वजा, काय सुंदर वर्णन केलं. अगदी मराठीत बोलत असताना तर, कारण आपल्याला मराठीत बोललं की आपल्याला आनंद वाटतो. बाहेरच्या गावात आपण जर बाहेरच्या राज्यात गेलो आणि एखादा जर मराठीत बोलायला आला, त्याचा प्रत्येक मी तुम्हाला सांगतो, इथं महेश्वरला जा, अहिल्या मातेला जे दिलेलं गाव आहे ना, अतिशय सुंदर महाराज. महेश्वरचा सगळा नजाराना खूप सुंदर आहे. कलेचा आविष्कार काळ्या दगडातला पाहायचा असेल तर महेश्वरला जायचं. पण आपली हिंदी लक्षात येते त्यांच्या. कुठल्याही हॉटेलवर जाऊन तुम्ही हिंदीत बोला, ते म्हणतात मराठी महाराष्ट्राचे ना तुम्ही, मग आमच्या माच्या गावचे मराठीत बोला ना, आपल्यालाही आनंद वाटतो महाराज. तसं ते मराठीत बोलत असताना किती आनंद वाटला महाराज. आणि अनेक दिवसाची प्रतीक्षा होती. जे पंढरपूरच्या वाटेनं आळंदी पंढरपूर वारी करतात त्यांना माहिती आहे किती अडचणी येत असतात त्या वारीला. पण काय नियोजन केलं, तो व्हिडिओ जर पाहिल्यानंतर पंढरपूरच्या वारकऱ्याला किती दक्षता घेतली. जसं गजानन महाराजांच्या संस्थानावर गेल्यानंतर मला लक्षात आलं महाराज, या कोविडच्या काळात मला नाही वाटत आजपर्यंत कुठल्याच संस्थानिक आल्यानंतर निळूभाऊ येऊन एवढी माहिती दिली. 2 तास माझ्याजवळ बसले होते. तिथल्या सेवेकरीसुद्धा म्हटले, हे तुम्हीच जाणं आजपर्यंत कधी पाहिलंच नाही म्हणे. त्यांनी जी ही काय कष्ट घेतलं होतं कोविडच्या काळात, 25,000 लोकांना ते जेवण ठरलेल्या वेळेत तिथं पोचवतंय. आज सुद्धा तिथली दक्षता स्वच्छता पाहिलं तर फार मोठे विचार आहेत माझ्या. मी तर म्हणतो जगातल्या कोणत्या राष्ट्राला जमलं नाही ते गजानन महाराज संस्थांनी करून दाखवलं महाराज. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. असल्या साधू संतांच्या या नगरीत तुम्ही जन्माला आलेला आहात. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर ही विदर्भ फार मोठी अवली आहे. इथंच तेजश्री बाबा आपल्या जवळचा जाता का नाही वारीला? मला मगाशी कोणतं सांगितलं त्यांच्या मामाचं गाव आहे. मला आनंद वाटला खरंच. मी 2-3 कीर्तनं केली तिथं बाबांच्या इथं. हे सगळे आहे नाही महाराज संस्थान इथलंच. ही सगळी विदर्भ ही काय पंढरी आहे महाराज. आणि म्हणून सांगायचा उद्देश की त्या मोदींनी एक सांगितलं की पंढरपूरला जाणारा वारकरी कोणत्या पद्धतीनं जात असेल, तिकडच्या वारीतला नेम आहे, विनेकरी कधी पायात घालत नाही. विनेकरी कधीच पायात घालत नाही महाराज. अणवाणी. आणि त्याच्याबरोबर अनेक लोकांनी पण केलेलं असतं, अणवाणी जायचं महाराज. पण त्या लोकांच्यासाठी पूर्ण 250 किलोमीटरचा तो त्याला लॉन म्हणतात ना, लॉन म्हणजे गवत, त्या गवताचं ते लॉन 250 किलोमीटर त्या वारकऱ्यांच्या दिंडीसाठी केलेलं आहे. वरती सोबती झाडं आहेत पंढरपूरपर्यंत की ऊनसुद्धा लागू नये महाराज. किती दक्षता घेतली असेल वारकऱ्यांनी. हा अभ्यास किती केला असेल, वाचून नाही बोलला. ही मेमरी महाराज. मी खरंच भारावून गेलो कधी 15 वर्षापूर्वी फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते आले होते पुण्याला. आणि त्यांनी उपनिषदातला एक श्लोक म्हणला होता. उपनिषद इतकं सोपं नाही महाराज, सगळ्या ग्रंथाचं सार आहे ते.
म्हणून तो अभ्यासी व्यक्तिमत्व आहे महाराज. सांगायचा हा उद्देश एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा त्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात गेल्यानंतर सुद्धा आपल्याला तो पांडुरंग परमात्मा का इथं आला आणि कशामुळं आला हे जर कळालं नसलं तर वारीत काय अर्थ नाही महाराज. कारण आपले आईवडील इकडं काय करतात, आपल्या आईवडिलाची आपण काय सेवा करतो आणि प्राप्ती मात्र सुखाची मागतो महाराज. त्याच्याकडं काय वाटत असेल त्याला, कशासाठी आला, पुंडलिकरासाठी. काय चालू होतं पुंडलिकरायचं, कशी सेवा चालू होती, सेवा नुसती नाही. आताच्या सेवा वारकरी संप्रदाय गुरु शिष्य न बोललेलं बरं. हे काय त्याच्यासाठीच आहे. 2 टिपणं इकडली घ्यायची तिकडली, जरा यूट्यूब झालं की काय म्हणतात महाराज, डोक्यात दगड घाला वाटतं काय म्हणतात महाराज. शिष्य नाही, गुरु नाही, परंपरा नाही महाराज. आमच्या आत ग्राउंडवर आलं ना, काही काही विद्यार्थ्यांना आधी मार खात्याला बघितले, गुरुजी मारतेले ना गेटवरनंच पळून जायची महाराज. सेवा काय होते, पहाटे 3ला उठलंच पाहिजे महाराज. दिवसभर सगळं पाठांतर जेवढे ग्रंथ आहेत अंतशा चिंतन असायचं महाराज. विचार चंद्रोदयापासून ते सगळे ग्रंथ सोडवल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणून दाखवायचं. ते कधी पाठ करायचं आणि कधी डोक्यात ठेवायचं महाराज. त्याला गुरुघराणं म्हणायचं, त्याला चिंतन म्हणायचं महाराज. म्हणून पंढरपूरला जातो, पण आपले आईवडील काय करतात, आपल्या आईवडिलाची आपण सेवा करतो का. जो त्याच्यासाठी आला होता तो सेवा कसा करत होता, अगदी शेवटचा क्षण होता मातेचा महाराज. आणि तुळशीच्या पानानं दुधाचं प्राशन मातेच्या मुखात घालत होता. हल्लं धक्का लागलं तर मातेचा प्राण जाईल म्हणून मांडी सुद्धा हलवत नव्हता. अशा ठिकाणी भगवान परमात्म्याला आणि पुंडलिक करायला सांगितलं, तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालेलो आहे, काय मागायचं ते माग. ते एका शब्दात सांगितलं, देवा तुझा विषय नाही महाराज. आमचे साधू संत कधी देवाला मागत नाहीत काय, आणि मागणाऱ्यापैकी देणाऱ्यापैकी देवी नाही महाराज. तो देतो ते एवढं देतो महाराज, सगळं काही त्यानंच दिलेलं आहे, पण त्याला तो विसरतो महाराज. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी त्याला जोडायचं सोडून सगळं जोडलं. ज्याला जोडायचं ज्यानं दिलं ते सोडून सगळं जोडलं. म्हणून सगळं जोडलं तर कधी तर तुटलं तर त्याच्यासारखं जोडता येत नाही महाराज. हातपाय टंगडं तुटलं ना ॲक्सिडेंटमध्ये की त्याच्यासारखं जोडता येत नाही आपल्याला. कारण का तर त्याला जोडलं नाही आपण महाराज. वीट भिरकवली युगे 28 विटेवरी उभा, अजून अंत काळ नाही महाराज. आणि किती वर्ष, आणि तो अधिकार नाही, तो फक्त एकालाच अधिकार होता, ते नामदेव महाराजांना. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, असा तो भगवान पांडुरंग परमात्मा, तो सुखरूप आहे. इथं तुकाराम महाराज म्हणता आपुला तो एक. तर इथं फार मोठं कमक आहे, फार मोठा प्रश्न निर्माण पडतो. कारण आपल्याकडे देवाला काय कमीच नाही. केलेला देव, झालेला देव, आणलेला देव. कारण तीर्थक्षेत्रावर कुठल्याही गेलं ना, थोडीशी मूर्ती सुबक वाटली ना, आणलीच उचलून देवावर घरात मांडली. इतकी दाटी होती देवाला, अडचणीत बसतात कसं चेंगरा चेंगरीत. शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, कोण पूजते कधी महाराज. मग ते हे मागतात, आपल्या पोटाशी रडते, आणि त्याच्याकडं हार गेला. जसं थंडीच्या महिन्यात म्हणते अंगावर काय नाही, त्याच्याकडे उघड्याकडे गेला मला पांघरू मागायला, तशी आपली अवस्था आहे महाराज. आमच्या साधू संतांनी त्यांना वर्णन केलं, त्यांचं जप केला. अगदी गाथ्यात नाथांनी भारुडात सुद्धा तुकाराम महाराजांनी गातात, माऊलींनी सुद्धा त्याचं वर्णन केलेलं महाराज. अगदी लग्नात तुम्ही गोंधळ घालता का नाही, तो सुद्धा आमच्या माऊलींनी गोंधळ घातलेला आहे. अनादि अंबिका अंबिका भगवती, अनादि अंबिका परडी परडी घेऊन हाल, परडी परडी घेऊन हाल, ज्ञानाचा ज्ञानाचा पास, ज्ञानाचा ज्ञानाचा संतांनी मला एका अंगात येत होता. बोला ना, कोणाला येत असेल तर. स्वर्ग मृत्यू पाताळात मंडप घातला, स्वर्ग मृत्यू पाताळात मंडप घातला, चारही वेदात बाई फुलवला मांडला, चारही वेदात फुलवला मांडला, काही शास्त्र अनुवाद तुझा बोधळ, शाही शास्त्री अनुवाद ती तुझ्या बोधळाला, उधो उधो उधो
म्हणजे पुढं नेमकं आणि काय करायचं पुढं? मला सरपंचांना हा प्रश्न विचारायचा आहे. लग्न झालं ना, गोंधळ घातला तर का नाही? अरे लग्नात गोंधळ घातला तर का नाही? असाच घातला तर का कसा? म्हणजे चाल अशीच होती, हेच वाक्य होतं, दुसरं काय होतं का? मुरळी दुसरी असेल, वाजवणारा दुसरा असेल, कारण तो दुसरा कशासाठी त्याला हे टाकल्याशिवाय जमत नाही आणि त्याच्याशिवाय वाजत नाही तुमचं. पण ही चाल हीच होती. हे सगळं आमच्या साधू संतांनी हाच गोंधळ घातलेला आहे महाराज. पण या गोंधळातलं काय स्वरूप प्राप्त केलं आणि तुमच्या गोंधळातनं तुम्ही काय स्वरूप प्राप्त केलं हे मला मुख्य सांगायचं महाराज. या सगळ्यांना अनादि अंबिका सगळ्या देवी घेतल्यात महाराज. पण या सगळ्याचा अंतर्भाव ज्याच्यात आहे ना, तो भगवान पंढरी. बळ्या माझा पंढरी राम बळीया माझी सगळ्या देवांचा देव आहे महाराज. आणि तो कुठं आहे? कुठं आहे तो? गोंधळात आला कधी? कधी आठवला? ती परडीत बरंच काय काय असते, तेवढ्या वेळ थांबत नाहीत महाराज. कुळदेवीला जाता का नाही? पण ते सुद्धा साधू संत सांगितले, कुळीचीही कुळदेवी कुळीचीही सांगितले आपल्याला संतांनी सांगितले. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग महाराज. साधू संतांनी तुमच्या जीवनातल्या सगळ्या घटना, सगळ्या घडामोडी, प्रपंचिक सुद्धा त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. पण आपण तो देव विसरलो महाराज आणि नको त्या देवाच्या पाठी लागलो म्हणून दुःख भोगतो महाराज. मग तो एकटा देव आपला केल्यानंतर सुख प्राप्त होणार का नाही? नक्कीच होणार महाराज. याचं कारण आहे संतांच्या पैकी दुःखी संत दाखवायचं मला. आता काही म्हणतील जगद्गुरु तुकाराम महाराजांचे इतकं हाल झालं, इतकं परिस्थिती, काही वर्णन करतात. मी तर म्हणतो हे कधी गेले होते, त्यांना काय इतिहास पाहिला? जो खरा चरित्र आहे तेच माहीत नाही. ज्यांनी स्वतःच्या घरातला, म्हणजे तुकाराम महाराज असे तसे नव्हते महाराज, 3 प्रांताचे अधिकारी होते, 3 प्रांताचे सावकारकी त्यांच्याकडे होती. तुम्ही आम्ही तोळ्यावर आता नाही, माशावर सोनं घेतो. 1 मासा 2 मासा इकडं नसेल, आमच्या मराठवाड्यात येतात, इकडं मासाच म्हणतात का दुसरं काय तरी, ग्रॅमवर, म्हणजे सुशिक्षित भाग आहे. आमचा मराठवाडा येडा आपला माशावर म्हणतो. मासा कळतच नाही काय, माशावर इकडं गेलं की तिकडलं म्हणायचं आणि तिकडं गेलं की इकडलं म्हणायचं. सचिन महाराज, कारण इकडं कोण तिकडं नसतं, माशावर म्हणतात महाराज. किलोनं ज्यांनी सोनं वाटलं महाराज, आणि एवढं सगळं वाटल्यानंतर, एवढी इस्टेट वाटल्यानंतर सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं उपकार मानले महाराज. निघाले बरे झाले, निघाले बरे झाले, बरे झाले, बरे या दुष्काळे पिडा, बळे या दुष्काळे पिडा, बळे या दुष्काळे पिडा, बरे झाले देवा, निघाले देवा, बरे या दुष्काळे पिडा गेली, बरे या दुष्काळे पिडा गेली, बरे या दुष्काळे पिडा गेली, बरे झाले देवा, निघाले देवा, बरे
केलं महाराज देवाचं. म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर दारिद्र्य भोगायला आल्यानंतर सुद्धा दारिद्र्य तुमच्या दृष्टीनं बरं काय. कारण जो दारिद्र्य भोगतो तो या पदाला पोहोचत नसतो. काही काही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याबद्दल म्हणतात वैकुंठ गमनाला गेले. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाहीत. काय म्हटलं मी, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाहीत. बघू ना चेहरे कोणाकोणाचे कसे आहेत, काहीच कळालं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले, हे महत्वाचं आहे. आणि जगातलं कुडी सहित झाला कुडी सहित झाला कुडी सहित भगवान परमात्मा जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला जात असताना सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी व्यवहारिक बाजू सांभाळली. महाराज सणवार खाऊ दिला सगळ्यांना. 1-2 दिवस नाही 3 दिवस भगवान परमात्म्याला विमान घेऊन थांबावं लागलं. महाराज जसं नाथबाबांच्या बाबतीत हीच परिस्थिती झाली. महाराज नाथबाबांनी संजीवन समाधीला जात असताना सुद्धा, जलसमाधीला जात असताना सुद्धा तुमच्या व्यवहारिक सगळ्या सुखाचं विचार केला. महाराज अगदी मुलगी घालवायला परवा सगळे आले होते. एकानं फक्त एक शब्द, याला आत्ताच मरायला वेळ होता का, माझी मुलगी नांदायला चालली म्हणून. नाथ महाराज म्हणले थांबतो, तुझ्या मुलीचं सुखाचं आनंदाचं जीवन जगो, मी उद्या जातो. महाराज दुसऱ्या वेळेला जे तुम्ही प्रापंचिक म्हणतात ना, हे माझं ते माझं ते माझं, कोणी कोणाचं नसतं. महाराज या जगात फक्त एकच आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, तोच आपला, इतर कोणी नाही. महाराज हे सगळे तुमच्या कशासाठी आहेत, स्वहित जे काही मिळवलेलं आहे ते घेण्यासाठी वरबडू नये. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत, 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 कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत. आता कदाचित हे फार मोठं प्रमाण वेगळ्या पद्धतीने वाटत असेल तुम्हाला. आपली बायका पोरं सगळे दिसतात. महाराज काही सांगायला म्हणजे कौनाचे मायबाप, मामाला कळण्याची भाकरी कोणी घातली असते तात्या, असं नाही. अंतःकरणातनं मात्र त्याच्याकडे धाव घ्यायची. हे सगळं बाह्यदृष्टीनं करत राहायचं. प्रपंच हा केलाच पाहिजे. प्रपंचात सुख नाही असं कोणी सांगितले महाराज? कुठल्या संतांनी सांगितलं सांगा? ज्यांनी तुमचा प्रपंच नाही केला, तुमचा म्हणजे हा व्यवहाराचा, त्यांनी सुद्धा सांगितले महाराज या संसारात आत्यंतिक सुख आहे, आणि तो संसार सुखाचा करण्यासाठी प्रतिज्ञा माझ्या ज्ञानोबारायांनी केली. महाराज अवघाची संसार सुखाचा करणं. फक्त त्या संसाराची व्याख्या लक्षात आली पाहिजे. तुमच्या आमच्या संसाराची व्याख्या नाही केली महाराज. संसार या शब्दाचा अर्थ जन्म आणि मरण, आणि तो संसार सुखी करण्याची प्रतिज्ञा ज्ञानोबारायांनी केली. म्हणून हा संसार करत असताना सुद्धा त्याला घ्यायचं. महाराज कधी सावता बाबा गेले पंढरपूरला? नाही गेले. तुमच्यासारखा प्रपंचच करत होते महाराज, पण त्या प्रपंचात त्याला पाहिलं. बोला. कांदा मुळा भाजी कांदा
आवजी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला हरी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला हरी. त्यांनी प्रपंचातल्या प्रत्येक वस्तूत प्रत्येक पदार्थात प्रत्येक कर्मात तो भगवान परमात्मा. म्हणून जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की भगवान परमात्मा पांडुरंग परमात्म्याच्या वारीला सगळे जातो महाराज. आणि वारीला फक्त एवढ्यासाठी जातो, आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगी तसे गुज पांडुरंग. त्या भगवान परमात्म्यानं आपल्याला सांगितलेलं आहे महाराज यावंच लागेल. वाट पाहे उभा भेटीची आवडी. पण तो भगवान परमात्मा वारीला आरणला जात असतो महाराज. का? त्यांनी त्यांच्या कर्मात तो पाहिला महाराज. म्हणून कर्म सोडू नका, पण त्याच्या व्यतिरिक्त कर्म करू नका, हा सांगण्याचा उद्देश आहे. आणि म्हणून तो देव एक करायचा आपल्याला. इतर देव याचा विषय नाही महाराज. तुम्ही म्हणाल आता काणिपनाथांचं आहे, ते स्वरूप कोणाचं आहे? त्या भगवान परमात्म्याचं आहे महाराज. महाराजांनी प्रमाण दिलं ना, सगळ्यांचं मिळून विठ्ठल जळीस्थळी भरला रित्या ठावण उरला, सगळीकडे तोच आहे महाराज. त्या पांडुरंग परमात्म्या व्यतिरिक्त जगातलं दुसरं कोणतेही देव नाही, देवता नाही महाराज. ते त्यांचंच स्वरूप आहे. आणि त्याला आपला केल्यानंतर तेने विन जीवा सुख नव्हे. सुख शब्दाचा अर्थ एकमेव असा आहे, आपल्या दृष्टीनं आध्यात्मिक दृष्टीने त्याला मोक्ष म्हणतो. सुख म्हणजे काय? मोक्ष आहे. आणि त्या मोक्षाची व्याख्या सांगणारे फार मोठे विद्वान पंडित, काही दर्शनाचार्य, सर्व दर्शनाचार्य, सहा आस्तिककार, सहा नास्तिककार, यांची व्याख्या वेगळी करतात महाराज. मी माझ्या पद्धतीनं सुखाचा अर्थात त्या मोक्षाचा अर्थ एवढाच सांगू शकतो महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अगदी सोप्या भाषेत त्याचा सुखाची व्याख्या केलेली महाराज. आम्ही जातो आमचा राम राम. जीवन आनंदात जगायचं आणि शेवटचा क्षण आनंदात घालवायचा. मृत्यू कोणाला आवडतो? कोणालाच नाही आवडत. पण मृत्यू आलेला पाहिल्यानंतर सुद्धा आनंदानं जो मृत्यूला स्वीकारतो त्याला म्हणायचं मोक्ष. दुसरं काहीच व्याख्या नाही. खऱ्या अर्थाने या कोरोनानं सगळ्यांना शिकवलं, पण शिकलेल्याला शिकलं. कोण कोणाचं होतं यांनी सांगितलं, कोणी नाही कोणाची. एकल्याला जायचे. कसं जायचं? कॅरी बॅगमधनं जायचं. तोंडात पाणी सुद्धा घालायचं. पाणी तर लांबच राहू दे, जवळ सुद्धा नाही. आमचे सचिन महाराज हरिपाठ म्हणत लांब उभा राहिले. हा, तर असे महाराजांना किती लांब उभा राहिले. आपल्या जवळचा माणूस सतत सगळं करणारा पण नाही जाता आलं महाराज. म्हणजे याचा अर्थ काय महाराज हे कळलं पाहिजे महाराज. या कोरोनानं खूप काही शिकवलं. ही प्रत्येक होणारी सगळी गोष्ट ईश्वराच्या मनोगताशिवाय होत नाही महाराज. चाले हे शरीर कोणाचे असत ते कोण बोलविता, वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता राहिली आणता. सगळं काय त्याच्या सत्तेवरून चालते महाराज. तुम्ही फारच मातला होता त्याच्यासाठी जेवढी आपत्ती आली, दुसरं काहीच उद्देश नाही महाराज. हे चिन्ह आणलं नाही आणि कुठंच नाही. चिन्ह जर आणलं असतं तर आपल्याकडलं गेलं आणि चीनला काय राहिलं असतं. आता चीनची काय परिस्थिती आहे. आणि त्याच्यात जास्ती सरकारनं आणि डॉक्टरांनी आणलं, कारण त्यांची पोटं भरायचीच. लय पोटं भरली, लय श्रीमंत झाले महाराज. कोरोनाच्या काळात आलेला निधी यांच्याच घरात राहिला, पुढाऱ्यांच्या आणि डॉक्टरच्या, दुसरं कोणाचंच नाही. गोरगरिबाला खूप त्रास झाला महाराज. पण गोरगरीब जास्ती गेले नाहीत. ज्यांच्याकडे जेवढा माल होता ना तेवढे लय मोठे मोठे गेले. लय आनंद वाटला. पैशावाले जास्ती गेले. कोरोना इकडं कुठं आलाच नाही. त्याचं कारण आहे महाराज, आपण भगवान परमात्म्याची भक्ती करतो, एक निष्ठतेने भक्ती करतो. म्हणून आपला तो एक दिव करून यावात तेने विन जीवा सुखणो. ह्या जगातले सगळे जे पदार्थ आहेत, सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या माईक आहेत महाराज. आणि त्याच्या पाठीमागे लागल्यानंतर माईक या शब्दाचा अर्थच असा आहे की तो पदार्थच दुःखमय आहे. म्हणून तो पदार्थ आपण केल्यानंतर बरोबर दुःख त्याच्याबरोबर येतच असतं. तो पदार्थ आपला करतो म्हणून आपल्याला दुःख भोगायला येतं. येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. मग काय करायचं? भगवान परमात्म्याला प्रार्थना एकच करायची, अविनाश करी आपले ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. अखंड चिंतन त्या भगवान परमात्म्याचं करायचं. कशा स्वरूपात करायचं महाराज? तुका म्हणे संतांनी 2च मिनिटात, वेळ झाली मला वाटतं ना, 10:15 वाजले ना.
मला विना गेला 9:30ला, मग काय करू? आहे ना, मिळेल. पण शास्त्रीचे पैसे जास्त द्यावे लागतील ना. मिळून जाते, मिळून जाते, मिळून जाते. एकच मिनिटं सांगतो. संतांचे विचार आहेत महाराज. म्हणून मुद्दाम सांगतो सचिन, कीर्तन प्रवचन करत असताना इतर दृष्टांत कधीच नाही सांगायचं. एक विचार करायचा, एवढा मोठा गाथा आहे महाराज. जो गाथा पूर्णत्वास ज्यांनी वचन घेतलं तर भगवान परमात्म्याकडलं नामदेव महाराजांनी, ते वचन पूर्ण झालं नाही म्हणून तुकोबारायांना अवतार घ्यावा लागला. ज्ञानेश्वरी एवढी मोठी आहे, गाथे एवढे आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, भागवत कथा आहे. हे सोडून हे चुटके चटके इकडले तिकडलं अजिबात नाही. सगळं आपल्याकडे एवढं भरून आहे महाराज, दुसऱ्याचं उष्ट घ्यायचंच नाही, यातलंच सांगायचं. आणि हेच सांगितलं तरच कुठंतरी आनंदमय जीवन होतं. आपल्यालाही भोगायचं आहे. लोक कीर्तनात इकडला आला आणि तिकडला काय सांगतात, कुठनं द्रष्टा. मला वाटते त्याची पुस्तकं बी निघाले दृष्टांताची. ग्रंथ वाच ना बाळ, एकतरी ओवी अनुभवावी. एक ओवी वाच, सगळं जीवनातलं प्राप्त होतं महाराज. ज्ञानेश्वरीसारखं प्रगाढ ज्ञान कुठं नाही महाराज. आज जगातलं सगळं विज्ञान माझ्या ज्ञानेश्वरीवर अवलंबून आहे महाराज. एवढंच नाही महाराज, 2016ला YK2 आला होता. संगणक बंद पडणार होतं महाराज. सगळं पुढचं सगळंच बंद झालं असतं. मेमरी गेली असती, हे सगळंच गेलं असतं, तुम्हाला काहीच पाहता आलं नसतं महाराज. आणि म्हणून विजय भाटकर त्याचे जे संशोधक आळंदी क्षेत्रावर गेले, अजान वृक्षाच्या झाडाखाली तपस्या केली. 10व्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींनी दृष्टांत दिला. 18व्या अध्यायातली 385 ओवी काढून दाखवली. संगणक कसं पुढं चालतंय ते सांगितलं महाराज. हे ज्वलंत उदाहरण आहे महाराज. आणि त्यामुळे हे जग चाललेलं आहे. म्हणून सगळे ग्रंथ उघडा, इतर कुठलंच काही वाचू नका, पुस्तकं नका, कादंबऱ्या नाही, याच्यात काही नाही महाराज. मनोरंजन होईल. मी तुम्हाला असा प्रश्न करतो कोराडे महाराज किंवा इतर ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचतात त्यांनी, एखादी ज्ञानेश्वरी सोडून दुसरं वाचतात त्यांना, एखादी कादंबरीतली एखादी गोष्ट एकदा खूप इंटरेस्टिंग वाटली, दुसऱ्यांदा वाचताल, किती वेळा वाचताल? नाही, तिसऱ्या वेळा वाचू वाटत ना मला. पण ज्ञानेश्वरीची किती पारायण झाली तरी ज्ञानेश्वरी वाचावी लागती. याचं कारण आहे हे नित्य नूतन देखील गीता तत्व. त्याच्यात सगळं नित्य नवीन आहे महाराज. नवे नवे 700 वर्षापासून प्रवचन चालू आहे ज्ञानेश्वरीवर. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय. मी त्या ओवीचा अर्थ सांगितल्यानंतर दुसरे महाराज ते सांगतील असं सांगता येत नाही महाराज. कारण त्यातलं लपलेलं गुह्य ज्ञान आहे ते प्रगट होत असतं महाराज. म्हणून दुसरं सांगायची गरज नाही. किती आत्मसात केलं पाहिजे महाराज. अविनाश करे आपले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. या पिशावर एक दृष्टांत सांगायचं आणि सेवेला पूर्णविराम करायचं. कर्मच करत होता महाराज. त्या कर्मात कर्म करत असताना ज्याचा पिसं लावून घेतलं होतं त्याच्यात मग्न झाली होती महाराज. कर्म ते चालू होतं पायानं, पण पिसं कोणाचं होतं महाराज? बोला, कोणाला आठवते बघू. मी कीर्तन संपवणार नाही, प्रमाण दिलं तरच कीर्तन. नवलाची गोष्ट ऐका सखय बाई, कुंभाराने बाळ तुडविले पाय, कुंभाराने बाळ तुडविले पाय, कुंभाराने बाळ तुडविले पाय. नवलाची गोष्ट ऐका सखय बाई, कुंभाराने बाळ तुडविले पाय, कुंभाराने बाळ तुडविले कुंभाराने बाळ तुडविले पाय. नवलाची गोष्ट ऐका असं काय बाई. काही काही न वाटत असेल बरं का, माझ्याबद्दल राग बीत असेल, पण माझं एक तत्व आहे, गाता येणे तिनेची गावी. आम्ही हरी हरी म्हणणारी माणसं, आपल्याला गाता येत नाही, विनाकारण कशाला आऊ करत बसेल. म्हणजे बेसूर झाल्यानंतर बी अवघड होतं ना सचिन महाराज. म्हणून पण गाता येणं, त्यानं कीर्तन ऐकताना गाताना काय गायचं, कीर्तन करायला काय पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे, मगच कीर्तन ऐकल्यासारखं. आणि माझ्या कीर्तनात झोपला आळस येतच नाही म्हणा, कारण ती माझ्या सद्गुरूंची ताकद आहे महाराज, ती शक्ती आहे, माझ्या माऊलींचा कृपा प्रसाद माझ्या पाठीशी आहे. आणि मग हे सगळं चाललेलं आहे. म्हणून त्यांनी ते कर्म केलं. मेलेलं मूल सुद्धा उठवण्याची ताकद आहे, अविनाश करी. पण कधी? लावी मनापिसे गोविंदाचे.
अखंड चिंतन त्या भगवान परमात्म्याचं होतं महाराज. आणि म्हणून शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तू का म्हणे एका मरण हे अंतिम सत्य महाराज. पण कशाचं मरण हे कळालं नाही महाराज. नैनन चिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका. काय जीव हा ब्रह्मस्वरूप आहे महाराज, त्याला काही होत नाही. मरतं ते शरीर मरतं, शरीर हे मरण्यासाठीच असतं. म्हणून 84 लक्ष योनी भोगावी लागते. म्हणून या शरीरातनं तो आत्मा बाहेर पडल्यानंतर तो अखंड तत्वानं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झाला पाहिजे. एवढं कळालं तर ते कळण्यासाठी आपला तो एक देव करून घ्यावा. या अखंड त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप प्राप्त व्हावं. आपल्या या गावाला अशीच भक्तीची शक्ती खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होते. संतांची वारी केली पाहिजे. एक वेळा या, फक्त वारी करायची बी गरज नाही. माझ्या माऊलींच्या जन्मभूमीची वारी करण्याची एकच वेळाला फक्त बस. मग तो सुखरूप आहे साधूजा कोणी सांगा. तुमच्यासारखं सुखीच कोणी नाही महाराज. हे प्रतिज्ञा माऊलींची. येणेवरे ज्ञानदेव सुखी झाला. ही प्रतिज्ञा माऊलींची पूर्ण होईल. म्हणून जाता जाता विनंती करतो, मी कधी कोणाला विनंती करत नाही कुठल्याच गोष्टीला. आणि तुम्ही नक्की येताल, हे दान मला देताल एवढी अपेक्षा व्यक्त करू. ज्यांच्या नामस्मरणात एवढी मोठी ताकद आहे मला, सर्वस्व त्याच्यात आहे, त्यांचं नामस्मरण घेऊ. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो अखंड वदनी व देतो वासुदेव होतो, त्यांचं नामस्मरण घेऊ. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर अशा पद्धतीनं जे काही सद्गुरूंच्या कृपा प्रसादानं माऊलींच्या आशीर्वादातून 2 शब्द तुमच्यापर्यंत सांगण्याचा, अर्थात माऊलींच्या मायभूमीचा निरोप पोचवण्याचं कार्य माझ्या हातून इथं पूर्ण झालं. आनंद वाटला. असाच भक्तीचा आनंद, असंच गाव या भक्तीत अखंड राहावं, हाच नेम अखंड चालावा कार्तिक वारीचा. फक्त मी मगाशी एक शब्द बोललो होतो, काय होतं शास्त्रीजी, वारीचा आणि आपला काळ एक येतो. अनेक वारकऱ्यांना पंढरपूरला जायसाठी, कारण आपला 16 तारखेला मला वाटते काल आहे, 15 तारखेला वारी आहे मोठी. थोडंसं मागं पुढं होते का पहा. जे वारीला जाणं लोकांना पूर्वीपास चालत आलं आहे. इथले कोण वारीला जात नसतील. आषाढीला आपण जातो. पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक हा कार्तिक वारीला, लातूर उस्मानाबाद कार्तिक वारीला असतो. आपण मराठवाड्यातल्या आषाढी वारीला जातो. त्यामुळं असा नेम अखंड चालावा. हीच वारी, ही परंपरा, विण्याची परंपरा असेल, मला वाटते नंदादीपाची ज्ञानदीपाची परंपरा असेल. अखंड जतन राहा. काणिपनाथांचा आशीर्वाद नाथभूमीतनं अखंड तुमच्या सदैव पाठीशी राहील आणि तो राहणारच आहे. त्याच्यासाठी फक्त एक स्वरूपानं भक्ती करा. राजकारणाची पावलं चपला जरा मंदिराच्या बाजूला राखायची, तर गावचा विकास होत असतो. सरपंच 5 वर्ष हात नाहीत, इथली गादी मात्र कायमची असते. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कवठर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.